नमस्कार. आज आपण अतिशय पौष्टिक, रुचकर आणि कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणारे भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत. तर चला मग हे थालीपीठ कसे बनवायचे ते आता आपण बघू. तर भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी भोपळा, हिरवी मिरची घेतली. मिरचीचे नंतर देठं काढून घेणार आहोत आणि लसूणसुद्धा आपण सोलून घेणार आहोत. तर लसणाच्या 2 गाठी घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. 2 कांदे आपल्याला बारीक कट करून घ्यायचेत. आता हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची किंवा ठेचा तयार करून घ्यायचा आणि हे 2 कांदे अगदी बारीक कट करून घ्यायचे. भोपळा किसून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी साल काढली, परंतु कोवळा भोपळा असेल तर साल नाही काढली तरी चालेल. कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची. या ठिकाणी 1 वाटी बाजरी पीठ, 1 वाटी ज्वारी पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घेतले. त्यात 1 छोटा चमचा हळद घातली आणि 1 छोटा चमचा आपण यात लाल तिखट टाकतोय. मात्र हिरवी मिरचीसुद्धा आपण घालणार आहोत, त्यामुळे चवीनुसार या ठिकाणी लाल तिखट घ्या. 1 छोटा चमचा आपण इथे जिरं घातलंय आणि आता या ठिकाणी हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याची पेस्ट घातली. बारीक कट केलेला कांदा आपण यात घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा आपण यात घालून घेणार आहोत. आता पीठ, कोथिंबीर, कांदा आणि टाकलेले सर्व मसाले छान एकजीव करून घ्यायचेत. त्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ घातले. आता आपल्या थालीपीठांची पौष्टिकता वाढण्यासाठी आणि चव अजून छान लागण्यासाठी आपण या ठिकाणी अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस घालतोय. त्याऐवजी आपण दही घातलं तरी चालेल. त्यानंतर आपण भोपळा किसून घेणार आहोत. तर मीडियम छिद्र असलेल्या किसणीने आपल्याला हा भोपळा किसायचा आहे आणि भोपळा आपण सर्वात शेवटी किसला, कारण आधी जर किसला तर तो हवेने काळसर पडतो आणि अधिक पाणी सुटतं. त्यामुळे आपण सर्व साहित्य किंवा पूर्ण तयारी झाल्यानंतरच या ठिकाणी भोपळा किसलेला आहे. तर पाणी न टाकता आपण हे पीठ छान भिजवून घ्यायचे आणि आपल्याला पाण्याची गरजच पडली तर थोडंसं पाणी घ्यायला हरकत नाही, किंवा हे पीठ सैल झालं तर थोडंसं ज्वारी किंवा बाजरीचं पीठ यामध्ये आपण ॲड करू शकतो. तर असा हा छान गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असल्यामुळं आपल्याला पाण्याची फारशी गरज पडत नाही. तर बघा, आपलं हे थालीपीठाचं पीठ अगदी छान भिजवून झालेलं आहे. खूप घट्ट किंवा खूप सैलसर न होता अगदी परफेक्ट गोळा तयार झालेला आहे. आता हे पीठ जास्त वेळ न ठेवता आपण लगेचच थालीपीठ करायला घेणार आहोत, कारण जास्त वेळ जर ठेवलं तर पीठ अधिक सैल होतं. तर आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि पुढची तयारी करू. आता कॉटनचा स्वच्छ कपडा आपण ओला करून तो पोळपाटावर टाकून घेतला आहे. तवा गरम होण्यासाठी गॅसवर ठेवला आहे आणि आपल्याला हव्या त्या आकाराचा छोटासा गोळा घेऊन आपल्याला ओला हात करत हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर बघा, अगदी जाड किंवा बारीक न करता मीडियम साईजचं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आता याला आपण बोटाच्या सहाय्याने 4-5 छिद्र करून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ आतून बाहेरून छान भाजलं जातं. तर तव्याला आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घ्यायचे आणि हातावरती कपडा घेऊन अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ अलगद तव्यावरती घालून घ्यायचे. आता यावर आपण झाकण ठेवू आणि हाय टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे थालीपीठ छान भाजून घ्यायचे. थालीपीठ भाजते तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठसुद्धा छान थापून घ्यायचे. आता हे थालीपीठ आपण उलटून घेणार आहोत आणि बघा, अशा पद्धतीने हे थालीपीठ आपल्याला छान दोन्ही साईडने खमंग असं भाजून घ्यायचे. तयार झालेले थालीपीठ आपण दह्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत किंवा अगदी तसंही सर्व करू शकतो. तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.